चला मग टेकुळ्या आणि इंग्लिशमधून मशरूमची भाजी तर आपल्याला बनवायची आहे आपल्याच मसाल्यात मराठी. तर खूप मराठी मसाला घरचा आणि विक्तरीचा मिसळून खूप टेस्टी भाजी बनणार आहे. दिवस तर भर आपल्याला कामच असतो बायकांना, तरी पण मला स्वयंपाक करायची खूप आवड असल्यामुळं मी काही काही बनवत असते, भक्तिगीतं पण करत असते कधीकधी. तर हे माझ्या मिस्टरनी आणले. आता आभाळ गरजलं की हे जमिनीतून निघतात ह्या टेकुळ्या. मग टेकुळ्या म्हणतात कोणी, मशरूम म्हणतात कोणी. तर आजकाल तर जास्त हे आवड कोणालाच राहिलेली नाही. तरी मी ही भाजी आणायला लावली शेतातून त्यांना. टेकुळ्या गरजलं की येतात. गरजलं म्हणजे लक्ष ठेवूनच आपण आणावं लागते हे. आणि हे पावसाळ्यामध्ये 5-6 वेळेस तरी भाजी खावावी. खूप चविष्ट आणि टेस्टी असते ह्याच्यामध्ये चांगलं. तर मग आता मी असं स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतलेली आहे. सगळी माती काढून घेतली ह्याच्यातली मी. स्वच्छ धुतल्याच्यानंतर मग मी प्लेटमध्ये पाणी निचरून काढलेली आहे. मग हे छत्र्याच्या खाली जे दांड्या असतात ना लांब लांब, हे चाकूने कट करून घेतल्या होत्या मग मी. आणि ह्याच्यामध्ये किडे ते असतात ते बघूनच घ्यावं लागते. हे असं 4-5 पाण्याने धुवून मी प्लेटमध्ये काढून घेतल्यात हे टेकुळ्या. मग आता अद्रक लसूण एवढं कुटून घेतलेलं आहे मी. लसूण अगोदर कुटून घेतला आणि मग अद्रक पण राहिलं होतं, तर अद्रक पण थोडंसं टाकून कुटून घेतलं मी ह्याच्यामध्ये. तर लसणाच्या 7-8 कळ्या होत्या आणि थोडंसं अद्रक दाखवलेलं तेवढंच होतं. आणि हे तेल टाकलेलं आहे मी ह्या पळीने 3 पळी तेल टाकलेलं आहे. जास्त लागत असतं तर आपण जास्त पण टाकू शकतो. तर हे भरपूर होते. हे 4-5 माणसाला भाजी पुरायसारखी भाजी होती ही. आणि तेल तापल्याच्यानंतर मग आपल्याला हे जिरं आणि मोहरी पण टाकायची आहे ह्याच्यामध्ये. तर जिरं टाकल्याच्यानंतर तेल तेवढं तापलं नव्हतं तरी पण हे टेकुळ्याची भाजी म्हणलं तर खूपच टेस्टी बनत असते. कधी पण मी लहानपणापासून खात असते. माझे वडील तर हातानेच करत होते ही भाजी हळद मिठाची. तर मी ह्याच्यामध्ये तेलामध्ये जिरे मोहऱ्या टाकून गरम झाल्याच्यानंतर लसण टाकून घेतलं आहे मी. अद्रक लसणाचं हे पेस्ट. मग आता हे पेस्ट थोडंसं खरपूस भाजल्याच्यानंतर कांदा घेतला होता बारीक बारीक चिरून एकदम. मी एकच कांदा घेतला होता आणि एकच टमाटर. तर हे चिरलेले ह्याच्यात टाकून घेतले मी तेलामध्ये. फ्राय करून घ्यायचं चांगलं. अगोदर पण कांदा टाकलं तर चांगला झाला असता, पण लसण अद्रकचं थोडं टेस्ट वेगळं करायचं होतं म्हणून हे केलेलं आहे. आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे. हिंगामुळे खूप छान टेस्टी लागते भाजी. आणि आता हे याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला आहे. आणि हळद जरा जास्तीची टाकत आहे मी दुसऱ्या भाजीपेक्षा. अर्धा चमच्याच्या वर हळद टाकलेली आहे. हळद टाकल्याने वेगळंच टेस्ट छान येते ह्याच्यामध्ये. आणि हे घरीच मी दळून आणत असते हळद. तर घरची एकदम स्वच्छ हळद आहे ही. आणि ही आता घरचा मसाला, घरगुती मसाला घेतला 1 चमच भरून. जास्त भरगच्च टाकलेला आहे मसाला. चमच्याच्या वरी आहे. आणि मग हे चांगलंच तेलामध्ये खरपूस भाजू द्यायचं. आणि मग आता चटणी टाकणार आहे मी ह्या चम्मचनी. 2 चम्मच टाकणार आहे चटणी. तर हे 2 चम्मच चटणी टाकून घेतल्याच्यानंतर मग भरपूर टाकलेली आहे मी. अंदाजानेच टाकत आहे थोडं चटणी मीठाच्यामध्ये. तरी पण मी चमच्याने मोजूनच टाकते कधी पण. आणि कधी असं अंदाजाने पण टाकत असते. तर चम्मच तर सगळ्याच ह्याच्यामध्ये असते मसाल्याच्या डब्यात माझ्या. मग आता हे टमाटे पण टाकून घेतले. ते सगळं झाल्याच्यानंतर हे अगोदर खरपूस भाजू द्यायचं म्हणजे टेस्ट वेगळी लागत असते ह्याच्याने. आणि टमाटे नंतर टाकल्यानं मग टमाटे चांगले गाळ होऊ द्यायचे. आणि हे सुहाना मसाला घेतलेला आहे. सुहाना पनीर मसाला आहे हे. तर पनीर मसाला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा. ह्याच्यामध्ये आपल्याला झटपट भाजी बनवायची म्हणजे आता मेन म्हणजे ही भाजी जी आहे हे ना, घरगुती मसाला आणि पनीर मसाला हे दोन्ही मिसळून मसाले करणार आहे मी. तर याच्यामध्ये मीठ टाकून घेतले मी थोडंसं 1 चमचभर. आणि मग कोथिंबीर थोडीशी चिरली होती बारीक बारीक मी स्वच्छ धुवून ते. आणि ह्याच्यात मिसळून मग ह्याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर मिसळून घेतलेली आहे. तर हे तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे. ह्याच्यामध्ये अगोदरच पाणी टाकायचं नाही आपण. हे सगळं फ्राय झाल्यावरच दुसरं पाणी 1 ग्लास टाकावं लागतं ह्याच्यामध्ये. आणि आपल्याला जास्त रस्सा लागत असेल तर रस्सा जास्त पण करू शकतो. पण आम्हाला जेवढी 4-5 माणसाला लागते तेवढीच भाजी केलेली आहे. तर ह्याच्यात बिलकुल पाणी टाकलं नाही मी आता. आता हे सगळं चांगलं फ्राय होऊ दिलेलं आहे. एक जीव सगळं मसाल्याचा आणि टेकुळ्याचा. आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. हे आता 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. हे 1 ग्लास पाणी टाकणार आहे मी फक्त. आणि खूप आपली हे एकदम छान झालेली आहे बगर मसाल्याची भाजी. जास्त मसाला पण नाही, फक्त पनीर मसाला आणि घरगुती मसाल्यापासून
तर हे साधंच भाजी बनलेली आहे. तर मग चटका पण लागला नाही मला हे ठेवताना. तर एकदम वेगळंच स्वयंपाकघरामध्ये खूप हे असते तर अडचण हे. आणि इथं का भाजी शिजलेली आहे माझी आणि भाकरी पण करायच्या आहेत मला. तर भाकरी गरम पाणी लागत नाही तेवढं, तर गरम पाणी ते ठेवलेलं आहे इकडे. हे सगळं भाजी शिजलेली आहे. भाजी शिजल्याच्या नंतर मग आता भाकर पण टाकून घ्यायची आहे मला. तर खूप कलरफुल एकदम मशरूमची भाजी झालेली आहे. तर मग आता हे कधीच वर्षातून खायला भेटते. आणि भाकरी एवढ्या ह्या करून घेतल्यात मी. भाकरी फक्त 4च करणार आहे मी. 2 तर भाकरी झालेल्याच आहेत, आणखीन 2 भाकरी टाकायच्या होत्या. तर मग आता मी हे गरम जेवायला खूप भूक लागली होती. तर मी आता ही गरम भाजी आणि ही टेकुळ्याची भाजी, वरण आणि डाळ दोडकं, हिरव्या मिरचीचा ठेचा असं मी केलेलं होतं स्वयंपाक. आणि ही भाकर. चला तर मग आता गरमागरम भाकर भाजी तर एकदम छान झालेली आहे. आणि आता ही जेवण्याची तयारी झालेली आहे माझी. तर खूप भूक लागलेली आहे एकदम जोरदार. आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, डाळ दोडकं, वरण आणि ही मी टेकुळ्याची भाजी, आपली गावरान टेकुळे नॅचरल पद्धतीने आलेले. तर आता हे खूप शेती तर बनत आहेत आमच्या इकडे, पण ही भाजी वेगळीच बनलेली आहे, टेस्टी.